मित्रांनो नमस्कार. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये जो तिसरा कसोटी सामना चालू आहे लॉर्ड्सवरती, त्याचा काल दुसरा दिवस पार पडला आणि दुसरा दिवस संपत असताना मला असं वाटतं की इंग्लंड क्रिकेट संघ हा थोडा चांगल्या परिस्थितीमध्ये उभा आहे. भारतीय क्रिकेट संघाला आजच्या दिवशी खास करून के राहुलला एक चांगली आणि मोठी खेळी करावी लागेल. त्याला एकतर स्वतःच्या नावाच्या धावा तर काढाव्याच लागतील, परंतु जेम्स स्मिथची जे त्यांनी कॅच सोडली त्याच्यात त्यांनी जे अर्धशतक झळकावलं त्याच्यासुद्धा धावा आणि त्या माध्यमातून जे त्याची पार्टनरशिप झाली त्यासुद्धा धावा या एकत्रितपणाने के राहुलला काढाव्या लागतील. खरंच दुर्दैव आहे. म्हणजे 2 बळी अतिशय लवकर इंग्लंडचे मिळवले होते भारतीय क्रिकेट संघाने आणि के राहुलसारख्या क्षेत्ररक्षकांनी ती कॅच सोडायला नाही पाहिजे होती. कसोटी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे झेल हे घेतलेच गेले पाहिजेत आणि खास करून जेव्हा तुम्ही इंग्लंडसारख्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधामध्ये खेळत असता तेव्हा तर घेतलेच गेले. पण त्यात काही वाद असण्याचं कारण नाही. परंतु आता त्यांनी तो झेल सोडला आणि असं म्हणतात की प्रत्येक क्षेत्ररक्षकानं झेला सुटतच असतो कधी ना कधीतरी, तसं आपण गृहीत धरू. पण आता मग त्याची भरपाईसुद्धा के राहुलनी करण्याची जबाबदारी आहे त्याच्यावरती. आणि खास करून अतिशय फॉर्ममध्ये असणारा शुभमन गिल हा लवकर बाद झालेला असल्यामुळे आता के राहुल आणि त्याच्यासोबत फलंदाजी करणारा ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रेड्डी आणि जडेजा यांच्यावरती जबाबदारी आहे की भारतीय क्रिकेट संघाला 400 धावांच्या पर्यंत तरी यांनी कमीत कमी पोहोचवलं पाहिजे. आणि त्यासाठी यांच्यापैकी एकाने शतकी खेळी करणं आणि त्याच्या भोवती बाकीच्यांनी डावाची बांधणी करणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस हा या कसोटी सामन्यातला निर्णायक दिवस आहे असं मी मानतो. आजच्या दिवशी जे काही घडेल त्याच्यावरती या कसोटी सामन्याचा निकाल हा अवलंबून राहील. इंग्लिश क्रिकेट संघाने काल त्यांच्या पहिल्या दिवशी आणि थोडंसं दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांच्या नैसर्गिक ते काहीतरी बेसबॉल का काहीतरी असं म्हणतात त्याला की एकदिवसीय क्रिकेटसारखं वन डे क्रिकेटसारखं मारतच राहायचं. तर अशा या वृत्तीला थोडीशी मुरड घालून मला वाटतं अनेक वर्षांच्या नंतर त्यांनी खराखुरा कसोटी क्रिकेटला शोभेल असा खेळ केला. अशी फलंदाजी त्यांनी पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीच्या काळामध्ये केली आणि त्याचं फळही त्यांना बऱ्यापैकी मिळालं असं मी मानतो. कारण की 371 धावा त्यांनी पहिल्या धावामध्ये काढल्या. जो रूटनी ऐतिहासिक असं त्याचं 37वं शतक काढलं आणि इंग्लंड संघ चांगल्यापैकी परिस्थितीमध्ये त्यांनी आणून उभा केला. आणि त्याच्यानंतर अपेक्षित हे होतं की भारतीय क्रिकेट संघ हा बिनबाद काल राहायला पाहिजे होता आपल्या बाजूने आणि इंग्लंड क्रिकेट संघाच्या बाजूने असं होतं की 2 किंवा 3 तरी बळी मिळायला पाहिजेत, जे की त्यांनी 3 बळी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख फलंदाजाची मिळवले. त्याच्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर कसोटी क्रिकेटला साजेसा खेळ पहिल्या 2 दिवसात पार पडलेला आहे आणि इंग्लिश क्रिकेट संघ हा चांगल्या परिस्थितीमध्ये उभा आहे असं मला वाटतं भारतीय क्रिकेट संघाच्या तुलनेत. अर्थात 2च दिवसाचा खेळ झाला आहे, अजून 3 दिवसाचा खेळ म्हणजे बराचसा खेळ या कसोटी सामन्यामध्ये शिल्लक आहे आणि आजचा दिवस हा मी म्हटल्याप्रमाणे अतिशय निर्णायक ठरेल. आज जर लंचपर्यंत म्हणजे पहिल्या सत्रामध्ये भारतीय क्रिकेट संघ एखादा बळी गमावून जर खेळून काढू शकला तर मग भारतीय क्रिकेट संघ चांगल्या परिस्थितीमध्ये येऊन उभा राहील. उलट पक्षी जर इंग्लंड संघाने 2-3 बळी पहिल्या सत्रामध्ये घेतले लंचपर्यंत मग त्यांच्या बाजूनी कसोटी सामना हा झुकलेला आपल्याला जाणवेल. त्यामुळे आजचा दिवस आणि आजच्या दिवसातलंही पहिलं सत्र हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका या कसोटी सामन्याच्या निकालामध्ये पार पाडेल असं मला वाटतं. बुमराहने 5 बळी घेतले, परंतु मला असं वाटतं की मजा नव्हती गोलंदाजीमध्ये. बघा ना क्रिकेट कसा खेळ असतो, तो आकाशदीप 10 बळी त्या कसोटीमध्ये त्यांनी घेतली आणि आपल्याला विजय मिळवून दिला. त्याच आकाशदीपला एकसुद्धा बळी या कसोटी सामन्यामध्ये मिळवता आला नाही. म्हणजे किती लवकर हिशोब चुकते होतात क्रिकेटमध्ये याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं बळी नाही तर नाही, 4 धावांच्या वरती सरासरीने त्यांनी धावा दिल्या आणि मोहम्मद सिराज चांगली गोलंदाजी केली. 2 बळी त्याला मिळाले. एक झेल के राहुलने त्याच्या गोलंदाजीवरती सोडला. असं जर गणित घातलं तर चांगली बरी गोलंदाजी केली. पण परत तेच आहे की भारतीय क्रिकेट संघ जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे 2 गोलंदाज घेऊन जे खेळतोय ना, तसं का करतायत मला कल्पना नाही. तुम्ही गोलंदाज ज्यावेळेस संघामध्ये घेता त्यांनी बळी मिळवणं अपेक्षित आहे. ते धावा काढतील असा जर तुमचा विषय असेल तर मग फलंदाजच घ्या. सरळ सरळ 3 गोलंदाजावरती तुम्ही कसोटी सामना खेळा
आणि चौथा गोलंदाज एखादा अष्टपैलू जडेजाच्या रूपाने ठेवा आणि मग एक अतिरिक्त फलंदाजच तुम्ही खेळवा. म्हणजे तुम्हाला किती पाहिजेत माणसं जे फलंदाज आणि गोलंदाज. एक तर तुमच्याकडं ऋषभ पंतच्या नावाने एक यष्टीरक्षक ऑलराऊंडर आहे, परत नितीश कुमार रेड्डीला तुम्ही ऑलराऊंडर म्हणून घेता, नंतर परत जडेजा, परत वॉशिंग्टन सुंदर. म्हणजे एका कसोटी संघाच्या 11 खेळाडूंच्या मध्ये 4-4 कुठं अष्टपैलू खेळाडू असतात का? एखादा विकेटकीपर आणि एखादा दुसरा अष्टपैलू खेळाडू हे ठीक आहे, पण 4-4 अष्टपैलू खेळाडू म्हणजे हे सिद्ध होतं की तुमचा ना गोलंदाजीवर विश्वास आहे, तुमच्या फलंदाजीवरती तुमचा विश्वास आहे. अतिशय विचित्र अशी ही संघ निवड आहे असं मी मानतो. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत हे पुरेसं आहे. त्याच्या उर्वरित तुम्हाला 4 चांगले गोलंदाज जे तुम्हाला हमखास बळी मिळवून देतील असे तुम्हाला खेळवावेच लागतील. तुम्ही कुलदीप यादवला खेळवलं असतं किंवा अर्शदीप सिंगला खेळवलं असतं तरी चाललं असतं, दोघांपैकी कुणालाही खेळवा, पण दोघांपैकी एक जण वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवरती किंवा जडेजाच्या जागेवरती संघामध्ये पाहिजे होता. ठीक आहे, तुम्ही रेड्डीला कदाचित फलंदाज म्हणूनच खेळवत असाल, ज्यांनी की ती कामगिरी फलंदाज म्हणून या आता डावामध्ये दाखवणं अपेक्षित आहे किंवा त्याला ते भाग आहे. मला 2 बळी मिळालेत म्हणून खुश राहण्याचं त्यांनी काही कारण नाही. त्याला फलंदाज म्हणूनच संघात घेतला असेल तर ती फलंदाज म्हणूनच कामगिरी आपली बजावली पाहिजे असं मला वाटतं. परंतु एकूणच अतिशय सदोष अशी ही संघ निवड आहे, ज्याच्यामुळे भारतीय संघाला हा सगळा विषय जड चाललेला आहे असं मला वाटतं. आणि जर के एल राहुलनी जर तो झेल घेतला असता तर 371 सुद्धा धावा इंग्लिश क्रिकेट संघाला निघाला नसता असं माझं ठाम मत आहे. कारण स्मिथनंही सेंचुरी काढली आणि त्याच्यासोबत जो फलंदाज होता क्रेस का काहीतरी त्याचं आडनाव आहे, त्या दोघांनी अर्धशतकी खेळल्या त्याच्यामुळेच केल्या असं माझं मत आहे. आणि 70-80 धावा अतिरिक्त वाढल्या, नाही तर 300 धावाच्या मागे पुढे कुठंतरी इंग्लिश संघ हा निपटला गेला असता. परंतु एकूणच ही थोडीशी भारतीय क्रिकेट संघाबद्दल अजूनही गोंधळाची परिस्थिती आहे असं जाणवतं. बुमराहनी स्वतःचं परत एकदा श्रेष्ठत्व दाखवून दिलं, 5 बळी घेतले त्यांनी. परंतु आता पुढच्या डावात हे बघा, तुम्ही जर मॅच विनर आहात ना, तर मॅच विनर गोलंदाज कुणाला म्हणतात माहिती का? जो एका स्पेलमध्ये सामन्याचा नूर पालटतो, जे वासिम अक्रम करायचा, जे वकार युनुस करायचा, जे कधी कधी बुमराही करतो. परंतु एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये जर तुम्हाला 5 बळी मिळत असतील तर त्या बळींचं एवढं मग महत्त्व राहत नाही. सामन्याला कलाटणी देण्याच्या वेगाने तुम्ही बळी घेतले पाहिजे, तर मग तुम्ही त्या पद्धतीचे गोलंदाज आहात अशी तुम्हाला मान्यता मिळते. नाही तर असं पहिल्या टप्प्यात 2, नंतर कधीतरी 2, पुन्हा कधीतरी 1, या बळी घेण्यामुळे काही फार संघाला फायदा होत नसतो. तर एका स्पेलमध्ये तुम्हाला सामन्याला कलाटणी देण्या इतके बळी तुम्हाला घेता आले पाहिजे, तरच मग तुम्ही त्या पद्धतीचे गोलंदाज म्हणून तुम्हाला नावलौकिक मिळवतो. कधीमध्ये हेही घडतं, मी नाही असं म्हणत नाही, परंतु आता ही खूप निर्णायक टप्प्यावरती ही कसोटी मालिका आहे आणि हा कसोटी सामनासुद्धा आहे. तर मला अपेक्षा आहे की बुमराह पुढच्या डावामध्ये ह्या आपल्या अपेक्षा पूर्ण करेल. परंतु एकूणच आत्ता जिथं ही कसोटी उभी आहे, मला असं वाटतं की आपल्याला जरी ही समतोल परिस्थितीमध्ये वाटत असेल तरी थोडीशी इंग्लंडकडे झुकलेली आहे. आजचा दिवस आणि त्यातलंही आजचं पहिलं सत्र हे या सामन्याची दिशा आणि दशा हे निर्देशित करेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आज के एल राहुलची खरोखर खूप मोठी कसोटी आहे. एक मोठं शतक त्याला झळकवावं लागेल आणि त्याच्या भोवती या इतर फलंदाजांनी पंत, रेड्डी, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा डाव विणावा लागेल, तरच भारतीय संघ या कसोटी सामन्यामध्ये टिकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण संघाला मनापासून शुभेच्छा देऊया. पाहूया आजच्या खेळामध्ये काय घडतं. धन्यवाद.